नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यात पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण। राज्याचे आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे शुक्रवारी परंडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी परंडा मतदारसंघाच्या विकास कामासाठी हजारो कोटींचा निधी शासन दरबारी मंजूर केला आहे। शुक्रवारी पालकमंत्री सावंत हे परंडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते। सावंत यांच्या दौऱ्याची सुरुवात त्यांच्या होम पिच असलेल्या मुगाव येथून करण्यात आली। या ठिकाणी सावंत यांच्या हस्ते मुगाव येथील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। डोंजा येथून देऊळगावकडे जाणाऱ्या ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। गोसावीवाडी ते आलेश्वर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। तांदूळवाडी येथे सभागृहासह नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले। जगदाळवाडी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले। इनगोदा या ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, गौतम लटके, ॲडव्होकेट सुभाष मोरे, जयदेव गोफणे, उद्योजक काकासाहेब साळुंके, पंचायत समितीचे माजी सभापती सतीश दैन, प्रशांत खरसडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव।